सगळीकडे गॅस सिलेंडरचा तुटवडा झालाय. लोकांना रांगा लावून गॅस सिलेंडर भेटत नाहीये. लोक वैतागले आहेत. गॅस सिलेंडर नाही तर स्वयंपाक कसा होणार? पण थांबा, एक अशा शेगडीचा शोध लागलाय की जी शेगडी बिना गॅस, बिना लाईट, बिना रॉकेल आणि बिना लाकूड चालते. होय, विज्ञानाचा एक असा आविष्कार की काहीही न वापरता फक्त हवेवर चालणारी शेगडी बनवण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता या शेगडीला कुठलंही कनेक्शन दिलेलं नाहीये, ना लाईटची वायर जोडलीये, ना गॅसची नळी आहे, ना याच्यात रॉकेल ओतलंय, ना कुठलं लाकूड घातलंय, तरीही शेगडी धडाधड पेटतीये. एक अत्यंत नवीन शोध आता लागलाय. एक चूल, एक शेगडी बनवण्यात आलेली आहे जिच्यावर तुम्ही कुठलाही गॅस, लाईट किंवा कुठलंही लाकूड, रॉकेल न वापरता 5 ते 15 व्यक्तींचा स्वयंपाक सहज बनवू शकता. या चुलीला कुठल्याही इंधनाची किंवा लाईटीची गरज नाहीये. हा जगातला असा एकमेव स्टोव्ह आहे की जो कोणत्याही गॅस किंवा इतर कुठल्या इंधनाशिवाय चालतो. सध्या गॅसच्या टंचाईमुळे न्यूज चॅनलवर गॅसच्या रांगा लोकांनी लावलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. तर यालाच पर्याय म्हणून एक शेगडीचा नवीन शोध लागलाय. ही शेगडी प्रत्येकाच्या घरात आता असायला पाहिजे. जेव्हा या शेगडीचा व्हिडिओ इंटरनेटवर आला होता तेव्हा तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला होता. लोकांना भरोसा बसत नव्हता. जेव्हा आमच्या टीमने स्वतः या शेगडीवर बिर्याणी आणि चहा करून पाहिला तेव्हाच आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. पहा, एक अशी शेगडी जिला गॅस जोडण्याची गरज नाहीये, ना कुठली लाईट, ना कोणतं वायर, यात ना कुठल्या लाकडाच्या काड्या टाकल्यात, ना रॉकेल टाकलंय. मग खरंच ही शेगडी कसं काय काम करते? ही हवेवर चालते. असा हा चमत्कार कसा काय घडू शकतो? यामागे नेमकं विज्ञानाचं रहस्य काय आहे? ही शेगडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती कुठे मिळेल? तिचा भाव नेमकं काय आहे? तिचा रेट काय आहे? ही कुठे मिळते? याची लिंक देखील व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात याचा वापर कुठे कुठे होतोय? चला तर मग जाणून घेऊया या चमत्कारी शेगडीविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती. एकीकडे अशी शेगडी जी गॅस, लाईट, रॉकेल आणि लाकडाशिवाय चालते. व्हिडिओत दिसणाऱ्या या शेगडीचा वापर करून तुम्ही रोजचे जेवण बनवू शकता. 5 जणांच्या छोट्या कुटुंबापासून 15 जणांच्या मोठ्या कुटुंबापर्यंत सर्वांचा स्वयंपाक यावर आरामात होतो. या यंत्राला गॅस सिलेंडर लागत नाही, विजेचे बोर्ड लागत नाही, शेण्या किंवा लाकडाचीही आवश्यकता नसते. हा जगातील असा आगळावेगळा स्टोव्ह आहे ज्याला जुन्या इंधनाची मुळीच गरज पडत नाही. या व्हिडिओत आपण या आधुनिक स्टोव्हची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे उपकरण अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने विकसित केले असून अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारताची राजधानी दिल्लीतील एका कंपनीने याची निर्मिती केली आहे. आता हा स्टोव्ह भारतात कमालीचा प्रसिद्ध होत चाललाय. बांगलादेश आणि नेपाळमध्ये तर लोक इतके याचे फॅन झाले आहेत की तिथे सिलेंडरचा वापर लोक विसरून गेले आहेत आणि अगदी मोफत किंवा स्वस्त दरात स्वयंपाक करत आहेत. या भागात आम्ही हा स्टोव्ह नेमका काय आहे आणि त्याची किंमत किती हे तर सांगणारच आहोत, पण त्यासोबतच यावर चहा तयार करताना, व्हेज बिर्याणी शिजवताना किंवा इतर पदार्थ बनवताना प्रत्यक्ष दाखवणार आहोत. चपाती कशी शेकली जाते, डाळ कशी शिजते आणि मांसाहार प्रेमींसाठी चिकन, भात किंवा पुलाव यावर कसा होतो हे सर्व प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे उपकरण इतके व्हायरल का झाले? तर याचे कारण याची अफाट गुणवत्ता आहे. याला गॅसची जोडणी लागत नाही, वीज लागत नाही, लाकूड लागत नाही की रॉकेल टाकावे लागत नाही. हा स्टोव्ह भारतात आता हळूहळू नाव कमवत असला तरी बांगलादेश आणि नेपाळसारख्या देशांतर त्याने क्रांती केली आहे. तिथे हे इतके लोकप्रिय का झाले? कारण ते अत्यंत स्वस्त आहे. हे इतके परवडणारे आहे की सामान्य माणूसही ते खरेदी करू शकतो. एकदा हे घेतले की तुम्ही आयुष्यभरासाठी खर्चातून मुक्त होऊ शकता. हा असा स्टोव्ह आहे ज्यावर तुम्ही काहीही शिजवू शकता. भाजी, भात, भाकरी, चिकन, मटण, मासे किंवा साधी चपाती सर्व काही यावर बनते. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ अत्यंत कमी वेळात तयार होतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याला पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल किंवा लाकूड काहीच लागत नाही. अगदी वीजही न वापरता हे उपकरण चालते, ज्यामुळे तुमचा स्वयंपाकाचा कायमस्वरूपी खर्च वाचतो. नवीन तंत्रज्ञानाचा हा स्टोव्ह सिंगल बर्नर आणि डबल बर्नर अशा 2 पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आता तुम्हाला काय निवडावे लागेल, एका बर्नरची किंमत काय आणि 2 बर्नरची किंमत काय, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. हा स्टोव्ह नेमका कसा दिसतो, त्यावर पदार्थ कसे शिजतात, याची किंमत काय, तो कुठून खरेदी करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे यावर जेवण बनवून त्याची चव कशी लागते इथपर्यंत सर्व माहिती देणार आहोत. आता पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला हा डबल बर्नर स्टोव्ह दिसत आहे. याचा मुख्य सांगाडा मजबूत स्टीलपासून बनवलेला असून त्याला आकर्षक रंग दिला आहे. या प्लॅटफॉर्मवर 2 छिद्रे आहेत ज्यामध्ये विशेष बर्नर कॅप बसवावी लागते. ही कॅप कंपनीने खास डिझाईन केलेली आहे. स्वयंपाक करताना ही कॅप उघडून त्यावर एक विशिष्ट रिंग ठेवायची असते. या रिंगवर तुम्ही तुमचे भांडे, कुकर किंवा तवा ठेवू शकता. या बर्नरच्या आत एक पोकळ भाग असतो जिथे एक छोटे कंटेनर किंवा वाटी ठेवायची असते. व्हिडिओत पहा, त्या स्टीलच्या वाटीवर
2 प्रकारच्या जाळ्या दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. आता मुख्य मुद्दा म्हणजे हे चालणार कसे, तर यातून निळ्या रंगाची ज्योत बाहेर येते. यात एक खास घटक टाकावा लागतो ज्यामुळे आग प्रज्वलित होते आणि तुमचा स्वयंपाक होतो. जरा थांबा, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की यात नेमकं ओतायचं काय? ना गॅसची झंझट, ना वीज, ना लाकडं, मग हा जाळ लागतोय कसा? तर नीट लक्ष देऊ नये का, यासाठी लागते खास प्रकारचं मॅजिक जेल. माझ्या हातातील ही वाटी बघा, हेच ते विशेष जेल जे यात भरावं लागतं. आता तुम्हाला वाटेल की हे जेल खरेदी करणं म्हणजे खिशाला कात्री लागेल, पण थांबा, आधी पूर्ण गणित नीट समजून घ्या. हे जेल इतकं पॉवरफुल आहे की फक्त 1 वाटी जेलमध्ये तुम्ही 2-3 दिवस 5 माणसांचा स्वयंपाक आरामात उरकू शकता. या जेलच्या बाटलीचा दरही एकदम किरकोळ आहे. तुमच्या पूर्ण महिन्याचा स्वयंपाक फक्त 100 रुपयांत कसा उरकेल हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. हे खरं तर इथेनॉल बेस्ड जेल आहे. आता इथेनॉल म्हणजे काय, तर हे तेच केमिकल जे सरकार आजकाल पेट्रोलमध्ये मिक्स करत आहे. आपल्या साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीमध्ये हे तयार होतं. हे जेल गॅसपेक्षा 57% जास्त रिझल्ट देतं, म्हणजे हे पूर्णपणे जळतं आणि धडाधड उष्णता निर्माण करतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यामुळे घरात अजिबात धूर होत नाही, तुमची महागडी भांडी काळी पडत नाहीत आणि हे पर्यावरणासाठी एकदम भारी आहे. धुरामुळे होणारे दम्याचे आजार किंवा कॅन्सरसारख्या भयंकर रोगांचा धोका यामुळे पूर्णपणे टळतो. आता इकडे बघा, जेल वाटीत ओतून त्यावर ही जाळी बसवायची आणि बर्नरमध्ये फिट करायची. फक्त एक काडी ओढली की बघा कशी निळीशार आणि स्थिर ज्योत पेटतेय. चला आता यावर आपण काहीतरी रांधून बघूया. पहिल्यांदा चहा. पातेल्यात दूध, साखर आणि चहा पावडर टाकली आणि काही मिनिटातच बघा चहा कसा कडक उकळलाय. चहाचा वाफाळलेला कप बघूनच तुम्हाला समजेल की हा किती भारी झालाय. त्याच्या शेजारीच आपण व्हेज बिर्याणी बनवायला ठेवलीये, ज्यात तांदूळ, भरपूर भाज्या आणि सोयाबीन आहे. कढईमध्ये बिर्याणीचा सुगंध सुटलाय आणि ती मस्त शिजतीये. यावर तुम्ही तुमची डाळ, चपाती किंवा अगदी नॉनव्हेज सुद्धा झटकन बनवू शकता. हा स्टोव्ह नेपाळ आणि बांगलादेशच्या अशा डोंगराळ भागात जिथे गॅस, वीज नाही, तिथे लोकांचा आधार बनलाय. आपल्या गावात जिथे गॅसचे भाव गगनाला भिडलेत, तिथे हा स्टोव्ह म्हणजे हक्काची बचत आहे. यामुळे धुराची कटकट नाही, रॉकेलचा घाण वास नाही आणि मुख्य म्हणजे सिलेंडर संपण्याची धाकधूक नाही. तुमची वीजही वाचते. याच्या सिंगल बर्नरची किंमत साधारण 1500 ते 2000 रुपये आणि डबल बर्नर 2500 ते 3000 रुपयांपर्यंत मिळतो. जेलची बाटली 100-150 रुपयांना मिळते, जी तुम्हाला महिनाभर पुरेल. Amazonवर तुम्ही हे सहज शोधू शकता किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. कॅम्पिंग किंवा प्रवासात नेण्यासाठी हा विज्ञानाचा खरा चमत्कार आहे. ही एक मोठी क्रांती असून आपल्या भारतातील बऱ्याच कंपन्या हे आता बनवत आहेत. तुम्ही फक्त जेल बेस स्टोव्ह असं सर्च करा आणि लगेच ऑर्डर करा. मित्रांनो, आता तुम्ही या शेगडीचं तंत्रज्ञान तर पाहिलंच, पण खरं सांगू का, सुरुवातीला जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला होता तेव्हा माझाही विश्वास बसला नव्हता. मला वाटलं असं कसं शक्य आहे, गॅस नाही, लाकूड नाही, मग चहा उकळतोय कसा. पण जेव्हा आमच्या टीमने स्वतः हे मॅजिक जेल वापरून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की विज्ञानाने किती प्रगती केली आहे. आजच्या काळात जेव्हा गॅस सिलेंडरचे भाव 1100-1200 च्या पार गेलेत, तेव्हा सामान्य माणसाने जगायचं कसं. अशावेळी इथेनॉल जेल तंत्रज्ञान आपल्यासाठी खरंच एक वरदान ठरू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्या माता भगिनींना धुराचा किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे. चुलीवर स्वयंपाक केला की डोळे जळतात, हुकला येतो, पण या शेगडीवर तुम्ही पाहिलं असेल, ज्योत एकदम निळीशीर आहे, भांडी काळी पडत नाही, म्हणजे घासण्याचा त्रास वाचला. आणि हो, जे लोक शहरात भाड्याने राहतात किंवा ज्यांना एकट्याला राहायचं असतं त्यांच्यासाठी तर हे एकदम बेस्ट आहे. छोटासा डबा कुठेतरी घेऊन जा. प्रवासात किंवा पिकनिकला जाताना सुद्धा तुम्ही हे आरामात बॅगेत टाकून नेऊ शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे जेल मिळतं कुठे, तर काळजी करू नका. आजकाल हे ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. आणि किंमत विचार करा, महिन्याला आपण गॅसवर जेवढे पैसे खर्च करतो त्याच्या निम्म्यापेक्षा कमी खर्चात तुमचं काम होऊ शकतं. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या भागात गॅस सिलेंडरचा सध्याचा भाव काय आहे आणि तुम्हाला ही म्हणजेच जेलवर चालणारी शेगडी कशी वाटली. जर तुम्हाला ही शेगडी विकत घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, तंत्रज्ञान बदलले आणि आपणही बदलायला हवं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या बांधवांना, जेणेकरून त्यांची इंधनाची नोंद थांबेल. तुम्हाला अशाच नवनवीन शोधांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या असाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.